नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वयानुरूप शरीर थकतं, पण मन चिरतरुण असेल ना, तर तिथे शरीरही कधीकधी टवटवीत अगदी तरुणाईमध्ये न्हावून निघतं. कसं ते ऐकूया आजच्या या सुंदर अशा कवितेतून. कुणालाही हरवावं सहज पळता पळता, कुणीही थक्क व्हावं पाहून आपली चपळता, आणि कुणी सहज म्हणावं या वयात सुद्धा. जगण्यातलं ताजेपण सहज दिसावं चेहऱ्यावर, कुणीही फिदा व्हावं सहज आपल्या पेहरावावर, आणि कुणी सहज म्हणावं या वयात सुद्धा. अहो तीच ती उमेद कृतीतून घडत राहावी, अहो तीच ती उमेद कृतीतून घडत राहावी. दिवसागणिक जगण्यावर प्रीत ही जडत राहावी, आणि कोणी सहज म्हणावं या वयात सुद्धा. शरीराच्या थाटाला नको कुठे गालबोट, शरीराच्या थाटाला नको कुठे गालबोट, ड्रेसमध्ये मिरवावं नियंत्रणातलं पोट, आणि कुणी सहज म्हणावं या वयात सुद्धा. तरुण हृदयानं प्रेमात पडत राहावं अनेकदा, साऱ्यांनाच वाटून जावं मस्त मस्त आहे हा चेहरा, आणि कुणी सहज म्हणावं या वयात सुद्धा. सुवर्ण असो वा अमृत महोत्सव, वयाचा कुठलाही असावा हुद्दा, सुवर्ण असो वा अमृत महोत्सव, वयाचा कुठलाही असावा हुद्दा, आपण देताना ठेवून द्यावा 25शीतलाच गुद्दा, आणि कुणी सहज म्हणावं या वयात सुद्धा. श्रोते हो, मनाच्या तरुणाईला वयाचं बंधन नसतं हेच खरं. त्यामुळं वयानं आपण कितीही प्रौढ होत असलो, मोठे होत असलो, वयस्क होत असलो, तरीसुद्धा मनानं चिरतरुण राहण्याचा प्रयत्न करूया आणि जीवनाचा भरभरून आनंद घेऊया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.